हॅलो नमस्कार, मी अश्विनी नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। चला तर आज आपल्याला भोपळ्याचे घारगे कशी बनवते ते दाखवणार। तर पहिला भोपळा माझ्या मिस्टरांनी कापून दिला आणि त्याचे बारीक बारीक स्लाइस करून दिले। तर आजी ही बघा भोपळा खिसते। भोपळा असा पूर्ण बारीक खिसून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कढईमध्ये गूळ टाकून त्याच्यामध्ये जो भोपळ्याचा किस केला आहे तो टाकून घ्यायचा आणि ते मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं गूळ वितळेपर्यंत पूर्ण, म्हणजे तो भोपळा शिजला पाहिजे। तर हे बघा असा भोपळा आपण चांगला शिजवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कलरसाठी हळद टाकायची। हळद टाकून हे बघा चांगला शिजवून घेतलाय। आता त्याच्यामध्ये आपण वेलची पूड आणि सुंठ पावडर टाकली आहे। आता हे सगळं मिश्रण आपण हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये हे बघा आजीने पहिलं गव्हाचं पीठ घेतलंय आणि नंतर तांदळाचं पीठ घेतलंय आणि नंतर हे बघा बेसनचं पीठ घेतलंय। तर हे तिन्ही पीठ घेऊन एकत्र मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे भोपळ्याचं मिश्रण केले भोपळाचं ते टाकायचं त्याच्यामध्ये, थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि ते नंतर मळून घ्यायचं एकसारखं असं व्यवस्थित। जास्त पातळ नाही करायचं ते मिश्रण। हे बघा आजी कसं करते, थोडंसं गार होऊन द्यायचं इथे। गार झालं की मग मळायचं। हे बघा आजी आमची मळते, ते छान मळून झालं। हे बघा पूर्ण गोळा असा तयार करून झालाय मस्तपैकी। आजीने एकदम मळलंय ते पीठ आणि हे बघा एक कपडा घ्यायचा कॉटनचा आणि त्याच्यावरती पाणी टाकून हे थापून घ्यायचं, छोटे छोटे असं गोल पुरीसारखं थापून घ्यायचं आणि तेलामध्ये तळायचं। जास्त असं डार्क नाही, त्यांना एक कलर आणून द्यायचा, लाईट असा कलर येतो भोपळ्याच्या घरांना, छान लागतात चवीला। माझ्याकडे हे नव्हतं, खसखस नव्हती, त्याच्यामुळे खसखस नाही लावलेली त्याला, पण आमच्याकडे गावी खसखस पण लावतात। खूप छान चवीला अशा भोपळ्याच्या घाऱ्या बनतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब